मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमधून ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्समध्ये ॲडॅप्टेशन इन ॲक्वेटिक ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स याविषयी माहिती घेतलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स, ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स, ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स आणि ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स असे एक 2-3 छोटीशी युनिट पाहणार आहोत. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स ही काही चित्र आहेत स्नोई रिजनमधल्या ॲनिमल्सची, तुमच्या परिचयाचे आहेत. स्नोई रिजन ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन म्हणजे हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. हिमप्रदेशामध्ये किंवा जिकडे भरपूर बर्फ असतं या प्रदेशामध्ये तुमच्या ओळखीचे यातले काही चित्र आहेत बघा. म्हणजे हे तर सगळ्यांना माहिती आहे, पोलर बियर आहे म्हणजे ध्रुवीय अस्वल आहे, याक आहे, आऊल आहे आणि हे म्हणजे तुम्ही त्याला चंदेरी कोल्हा म्हणून ओळखलं जातं. आता असे काही हा पांढरा कोल्हा आहे. हे या प्राण्यांचं तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं आणि अजून एक स्लाइड आहे बघा. यामध्ये देखील ॲनिमल्स ऑफ द पोलर रिजन्स म्हणजे विशेषतः आपल्या प्लॅनेटवरती पोलर रिजनलाच हिमप्रदेश मोठ्या प्रमाणावरती आहेत. आता या प्राण्यांमध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट काही वैशिष्ट्य तिकडे तुम्हाला दिसतील. आता काय वैशिष्ट्य आहेत त्यांच्यामध्ये, तर अ व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लॉन्ग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन. म्हणजे स्नोई रिजनमध्ये जे ॲनिमल्स आहेत, हिमप्रदेशामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, त्या सर्व प्राण्यांच्या त्वचेवर लांब आणि दाट केस असतात आणि पांढरे किंवा चंदेरी रंग हे एक त्यांचं विशेष कॅरेक्टरिस्टिक आहे. आता याचा हाऊ आर दीज युजफुल टू देम, याचा काय फायदा असेल त्यांना, कशासाठी त्यांना ते लांब आणि दाट केस आहेत म्हणजे लॉंग अँड थिक हेअर आर देअर. आणि याशिवाय व्हाईट किंवा सिल्वर बॉडी कलर असतो. अर्थातच तुमच्या लक्षात येईल व्हाईट और सिल्वर बॉडी कलर त्यांना बर्फामध्ये मिसळून जाण्यास मदत करतो, त्यामुळे इतर प्राण्यांपासून त्यांचा बचाव होतो. आणि लॉंग अँड थिक हेअर असल्यामुळे तिथल्या अतिशय कमी टेम्परेचरपासून, थंडीपासून त्यांचं संरक्षण होण्यास त्यांना मदत होते. दिस इज द अडॅप्टेशन इन स्नोई रिजन ॲनिमल्स. व्हाईट सिल्वर बॉडी कलर आणि लॉंग थिक हेअर ऑन दी स्किन. आता त्यापुढे ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स म्हणजे हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. विशेषतः या गटामध्ये पक्ष्यांचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेइकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन. म्हणजे रस्त्यावरून धावणारी वाहने आणि आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेमध्ये मुख्य फरक कोणता आहे. अर्थातच तुम्ही लगेच सांगाल की आकाशामधून उडणाऱ्या विमानाला पंख आहेत, शेपटीसारखा भाग आहे आणि रस्त्यावरून धावणारी जी वाहनं आहेत त्यांच्यामध्ये असं काही नाही आहे. अगदी असंच आहे. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीराचा आकार आणि हवेमध्ये उडणाऱ्या प्राण्यांचा किंवा संचार करणाऱ्या प्राण्यांचा आकार यामध्ये खूप फरक आहे. जसा विमानाला हवेमध्ये उडण्यासाठी विशिष्ट प्रकारचा बघा दोन्ही बाजूला निमुळता
आकार आहे, पंख आहेत, शेपटी आहे, तसं रस्त्यावरील वाहनांना असत नाही. तसंच जमिनीवर राहणाऱ्या वावरणाऱ्या प्राण्यांना हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांपेक्षा हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांसारखे शेपूट त्यांच्यासारखे म्हणजे दोन्ही बाजूला निमुळता आकार असं असत नाही, पंख असत नाहीत. मग हवेमध्ये संचार करणाऱ्या प्राण्यामध्ये काय अनुकूलन झालंय, विशेषतः पक्ष्यांमध्ये आपल्याला पक्ष्यांचं पाहायचं आहे. सगळ्यात पहिलं अडॅप्टेशन आहे द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड मिनिमाइजेस द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. पक्ष्यांची शरीरं दोन्ही टोकांना निमुळती आहेत, स्पिंडल शेप्ड, आणि त्यामुळे त्यांना उडताना हवेचा विरोध कमी होतो, मिनिमाइजेस. हे बघा, हे बर्डचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्या विशेष आकारामुळे काय काय नेमकं त्याचा बेनिफिट होतोय. सगळ्यात पहिला आहे टू जनरेट लिफ्ट. त्याच्याकडे स्ट्रॉंग चेस्ट मसल्स आहेत, विशिष्ट प्रकारचे पंख आहेत, आणि त्यामुळे त्याला लिफ्ट म्हणजे हवेत उडण्यासाठी मदत होते. टू रिड्यूस एअर ड्रॅग. त्याची बॉडी स्ट्रीमलाइन्ड आहे, म्हणजे दोन्ही टोकाला निमुळती आहे, आणि त्यामुळे त्याला हवेत उडताना हवेचा कमीत कमी विरोध होतो. त्याचं वजन पण कमी असतं पक्ष्यांचं सामान्यपणे. त्याचं कारण त्यांची हाडं पोकळ असतात, आणि त्यामुळे त्यांची पंख जे आहेत, म्हणजे पंख आणि त्याच्यावर असलेली पिसं जी आहे त्याच्यामध्ये पण विशिष्ट प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे, आणि त्यामुळे पक्ष्यांना हवेत उडण्यास मदत होते. आता आपण नेमक्या शब्दात पाहूया. द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स मिनिमाइज द रेझिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग. म्हणजे दोन्ही टोकांना निमुळतं असलेलं शरीर असल्यामुळे त्यांना उडताना हवेचा विरोध कमी होतो. विथ हॉलो बोन्स, अ बॉडी कव्हरिंग ऑफ फेदर्स and modification of forelegs into wings, their body is light in weight and adapted for flying. त्याच्याकडे पोकळ हाडं आहेत, म्हणजे त्याचे हाडं भरीव असत नाहीत. देर इज मॉडिफिकेशन ऑफ फोरलेग्स इंटू विंग्स, म्हणजे पक्ष्यांच्या बाबतीत पुढच्या पायाचं पंखात रूपांतरण झालेलं आहे, आणि त्यांचं शरीर पूर्ण पिसांनी म्हणजे त्याच्या शरीरावर पिसांचं आवरण असतं. या सगळ्या गोष्टी पक्ष्यांना हवेमध्ये उडण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो इज लाईट इन वेट अँड टेपर्स ॲट बोथ एंड्स. इन्सेक्टच्या बाबतीत सुद्धा त्यांची बॉडी लाईट इन वेट असते. पहा, इन्सेक्ट सुद्धा हवेमध्ये उडत असतात, आणि पक्ष्यांसारखंच काहीसं त्यांच्यामध्ये पण ॲडॅप्टेशन आहे. दे कॅन फ्लाय विथ 2 पेअर्स ऑफ विंग्स अँड ऑल्सो वॉक विथ 6 स्टिक लाईक लेग्स. ते सुद्धा हवेमध्ये उडू शकतात. त्याच्यासाठी त्यांच्याकडे पंखाच्या 2 जोडे असतात कीटकांमध्ये, आणि जसे ते हवेमध्ये उडू शकतात तसेच ते जमिनीवरती सुद्धा चालू शकतात. त्यांना 6 पाय असतात. म्हणजे दे कॅन फ्लाय विथ 2 पेअर्स ऑफ विंग्स, पंखांच्या 2 जोड्याच्या मदतीने ते हवेमध्ये उडू शकतात, आणि 6 पायाच्या मदतीने ते जमिनीवर चालू शकतात. हे बघा, म्हणजे कीटकांना 1 2 3 4 5 6 असे लेग्स असतात, आणि त्या मदतीने ते चालू. हे एक ॲडॅप्टेशन आहे, म्हणजे जमिनीवर पण चालू शकतात, हवेमध्ये पण उडू शकतात. Bats can fly with the help of the patagium, a thin fold of skin between their forelegs and hind legs. म्हणजे बॅट म्हणजे वटवाघूळ, त्याच्या पुढच्या पायाच्या बोटामध्ये त्वचेचे पडदे असतात, म्हणजे त्याची जी बोटं आहेत ती पडद्याने जोडलेली आहेत पुढची, आणि त्यामुळे ते त्याचा वापर पंखासारखा करू शकतं आणि हवेमध्ये उडू शकतं. दिस इज द ॲडॅप्टेशन इन बॅट. बॅटमध्ये झालेलं हे ॲडॅप्टेशन आहे. म्हणजे हे बघा, हे त्याचे पंख आहेत,
आणि ते सगळे पातळ पडद्याने काय झालेले आहेत, एकमेकांना जोडले गेलेले आहेत. हे खरं तर त्याचे हे पुढचे पाय आहेत आणि त्या पुढच्या पायांच्या बोटामध्ये स्किन म्हणजे पडद्या आपल्या त्वचेचे पडदे असल्याने ते हवेमध्ये उडू शकतं. खरं तर बॅट हा पक्षी नसून तो मॅमल आहे, म्हणजे एक सस्तनी प्राणी आहे आणि तरी सुद्धा तो हवेमध्ये उडू शकतोय. त्यासाठी त्याच्या शरीरामध्ये ॲडॅप्टेशन झालंय. हे झालं ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. त्याच्या ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे. ही बघा सगळ्यांच्या परिचयाचे हाऊस लिझार्ड म्हणजे पाल ज्याला आपण म्हणतो ती आहे. हा एक सापाचा स्किनचा अगदी जवळून घेतलेला फोटो आहे. हा गार्डन लिझार्ड आहे म्हणजे सरडा ज्याला आपण म्हणतो ते आहे. ही मगर आहे, क्रोकोडाईल आहे. या सगळ्या प्राण्यांमध्ये हे सगळे सरपटणारे प्राणी आहेत, रेप्टाइल्स आहेत. यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं ॲडॅप्टेशन झालंय सरपटण्यासाठी. काय झालं तर ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग म्हणजे त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारचे मसल्स आहेत आणि त्याचा वापर करून ते सरपटतात. दुसऱ्या प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे मसल्स असत नाहीत. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये विशेष प्रकारचे मसल्स आहेत. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर एटसेट्रा. त्याचबरोबर त्यांच्या त्वचेमध्ये, पंजामध्ये आणि त्यांच्याकडे असणारा विशिष्ट रंग यामध्ये सुद्धा अनुकूलन झालेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा त्यांना फायदा होतो. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोज अँड थिन सोल्स म्हणजे पाल किंवा घोरपड हे जे प्राणी आहेत त्यांचे पंजे जे आहेत ते क्लॉ म्हणजे नखयुक्त असतात आणि थोडे पातळ असतात. तर वेअर ॲज स्नेक हॅव अ स्केली स्किन म्हणजे सापाकडे मात्र खवलेयुक्त, स्केल म्हणजे खवले अशी स्किन असते. आता हे बघा पुढचं ॲडॅप्टेशन आहे ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. ही काही चित्र आहेत बघा. इथे एक साप आहे, त्याने बेडूक पकडलाय. हा तुमच्या परिचयाचा पक्षी आहे आणि एक फुलपाखरू आहे. आपण प्राण्यांचे काही प्रकार पाहिले होते. प्रकार म्हणण्यापेक्षा कॅटेगरी पाहिल्या होत्या. काही हर्बिओरस असतात, काही कार्निओरस असतात आणि त्यांच्यामध्ये अन्न मिळवण्यासाठी विशिष्ट प्रकारचं ॲडॅप्टेशन झालेलं असतं. आता कोणत्या प्राण्यामध्ये अन्न मिळवण्याच्या कोणत्या पद्धती आहेत, ते कसे अन्न मिळवतात हे आपण पुढे न्यूट्रिशन नावाचं एक आपलं चॅप्टर आहे त्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण ॲडॅप्टेशनमध्ये ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स म्हणजे अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये काही अनुकूलन झालेलं आहे. थोडंसं आलंय तो त्याविषयी जरा थोडं 1-2 वाक्य पाहूया आपण. Watch the programs on channels like National Geographic, Wild, Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquitoes, butterflies, etc. तुम्हाला नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी चॅनल बघायला आवडतात. या चॅनलवरती खूप छान पैकी चित्रित केलेले काही कार्यक्रम येतात ज्याच्यामध्ये प्राण्यांच्या अन्नग्रहणाच्या ज्या पद्धती आहेत, अन्न मिळवण्याच्या, अन्नग्रहणाच्या
याच्यावरती एकदम छान डॉक्युमेंटरीज असतात, त्या तुम्ही बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की प्राण्यांमध्ये विशिष्ट कारणांसाठी अन्न मिळवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचं ॲडॅप्टेशन झालेलं तुम्हाला आढळून येईल. आपल्या पुस्तकामध्ये चार्ट आहे बाळांनो. कंप्लीट दी फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. तुमच्या स्वतःच्या निरीक्षण म्हणजे परिसरामध्ये असलेल्या प्राण्यांचं निरीक्षण करून किंवा माहिती मिळवून आपण हा चार्ट कंप्लीट करणं अपेक्षित आहे. आता मी तुम्हाला तो कंप्लीट करून दिलाय. हा चार्ट आपण वहीमध्ये लिहिणार आहोत. 3 कॉलम आहेत बाळांनो. ॲडॅप्टेशन, ॲनिमल, यूज ऑफ ॲडॅप्टेशन. म्हणजे अनुकूलन, प्राणी आणि त्या अनुकूलनाचा उपयोग. पहिला आहे पहा, शार्प टीथ, म्हणजे अतिशय तीक्ष्ण दात असलेले, सुळे असलेले कोणते प्राणी आहेत? लायन आहे, टायगर आहे. आता त्यांच्याकडे तीक्ष्ण दात कशासाठी आहेत? तर टू टिअर द फ्लेश, म्हणजे मांस फाडून खाणार ना ते, त्यासाठी त्यांच्याकडे तीक्ष्ण दात असतात. लॉंग अँड पॉइंटेड बीक, टोकदार आणि लांब अशी चोच असते काही प्राण्यांमध्ये. फॉर एक्झाम्पल किंगफिशर अँड क्रेन. किंगफिशर आणि क्रेन या 2 पक्ष्यांमध्ये, हे पक्षी आहेत दोन्ही, तुम्हाला अशी लॉंग आणि पॉइंटेड बीक पाहायला मिळेल. कशासाठी आहे ती? तर टू कॅप्चर द फिश इन वॉटर. पाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी त्यांना ती चोच मदत करते. आता शॉर्ट बीकचे पण काही प्राणी आहेत ना, आपल्या परिचयाचा आहे, खूप छान, आपल्या घराच्या अवतीभोवती असतो, स्पॅरो. टू पिक द ग्रेन्स, म्हणजे दाणं टिपण्यासाठी, गोळा म्हणजे खाण्यासाठी तिच्याकडे शॉर्ट चोच आहे, म्हणजे शॉर्ट बीक आहे. लॉंग अँड स्टिकी टोंग, म्हणजे लांब आणि चिकट जीभ आहे. कोणाकडे? गार्डन लिझार्ड्स अँड फ्रॉग. गार्डन लिझार्ड म्हणजे सरडा आणि फ्रॉग म्हणजे बेडूक. या दोघांकडे लांब आणि चिकट जीभ आहे. कशासाठी? टू कॅच द इन्सेक्ट्स. काय फायदा होतोय त्याच्याकडे? त्यांच्या या ॲडॅप्टेशनचा, लॉंग अँड स्टिकी टंगचा, टू कॅच दी इन्सेक्ट्स. इन्सेक्ट कॅच करण्यासाठी, पकडण्यासाठी. इन्सेक्ट्स म्हणजे कीटक, ते त्यांचं भक्ष्य आहे, अन्न आहे. आणि लॉंग नेक. लॉंग नेक असलेलं सगळ्यांना माहिती आहे, जिराफ. टू एट लीव्स फ्रॉम दी टॉप ऑफ द ट्री, म्हणजे झाडावरची थोडीशी इतर प्राण्यांच्या तुलनेत उंचावरचं त्याला पानं खायला मदत होते त्याच्या लॉंग नेकमुळे. म्हणजे थोडक्यात आपल्या आजूबाजूला प्राणी वनस्पतीमध्ये भरपूर प्रकारचं ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चेंजेस that take place in the various organs and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce, या सगळ्या गोष्टीसाठी ॲडॅप्टेशन होत असतं. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी, भौगोलिक परिस्थितीनुसार त्या परिसरामध्ये जगण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, त्यांना अन्न मिळवायचं असतं, शत्रूपासून स्वतःचा बचाव करायचा असतो. या सगळ्या गोष्टीसाठी प्राण्यांच्या शरीरामध्ये, अवयवांमध्ये आणि काही वेळेला वर्तनामध्ये बदल घडून आलेला असतो. दॅट इज कॉल्ड ॲडॅप्टेशन. तेच म्हणजे ॲडॅप्टेशन आहे ना. पण आणखी एक बाब लक्षात ठेवा, ॲडॅप्टेशन ही काही लगेच होणारी प्रक्रिया नाही. तिच्यासाठी खूप वर्षांची गरज आहे. आज आपल्या आजूबाजूला दिसणारी बायोडायव्हर्सिटी ही हजारो वर्षानंतर निर्माण झालेली आहे. ती एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ऑलवेज रिमेंबर, ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. ही लगेच घडून येणारी प्रक्रिया अजिबात नाही आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी उंटाची मान सरळ म्हणजे
कमी उंचीची होती, जिराफची मान कमी उंचीची होती, उंटाचे तळवेच्या ऐवजी खूर होते, असं नाही बरं का. हजारो वर्षाच्या अ, प्र कालावधीनंतर पूर्ण होणारी, म्हणजे पूर्ण होत नाही प्रक्रिया. काय, अडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस, सडन नाहीच. इट इज अ ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ती प्रक्रिया निरंतर सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. निरंतर सुरू राहते, कंटिन्युअस आहे, ग्रॅज्युअल आहे. आणि डिफरन्सेस the structure and appearance of present day animals and animals of thousands of years ago are the adaptation that occurred according to prevailing conditions. It is our duty to conserve this diversity. लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला प्राणी आणि वनस्पती सुद्धा, सगळ्या सजीवांमध्ये दिसणारे जे बदल आहेत ते हजारो लाखो वर्षाच्या अनुकूलनातून आलेले आहेत. आणि त्यामुळे त्या प्राणी आणि वनस्पतींना आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये जुळवून घेताना त्यांनी हजारो वर्षाची तपस्या केलेली आहे. तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये ते बदल घडून आले आणि म्हणून एवढी व्हरायटी ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये आलेली आहे. हे सगळं आपल्याला जपायला हवं आहे. नवे हे जपणे आपले कर्तव्य आहे. इट इज आवर ड्युटी टू कॉन्झर्व दिस डायव्हर्सिटी. हे आपल्याला जपायला पाहिजे, कारण त्याच्याशीच आपलं अस्तित्व जोडलेलं आहे. बाळांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.